कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक भूमी माणगाव येथे बौद्ध समाजाच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय संविधान या विषयावर ॲडव्होकेट संदीप कदम यांचे व्याख्यान झाले। संविधानाचे अभ्यास आणि संरक्षण करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे। संविधान टिकवणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन ॲडव्होकेट कदम सर यांनी केले। तर प्रत्येक भारतीय नागरिकाला जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व अधिकार संविधानातच बहाल करते असे प्रतिपादन प्रमोद कांबळे यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक सर्जीराव फुले होते। प्रास्ताविक किसन गवळी यांनी केले। स्वागत हर्षल कांबळे यांनी केले। परिचय ॲडव्होकेट राजू शिंगे यांनी करून दिला। सूत्रसंचालन प्रमोद कांबळे यांनी केले तर आभार महेंद्र जाधव यांनी केले। त्यानंतर 1950 त्याच्या अंमलबजावणी त्यावेळेपासून आपण काय करतो की लोकशाही पद्धती घेऊन जातो। पण तत्पूर्वी आपल्या भारत देशामध्ये इंग्रज सरकारचं राज्य होतं आणि राज्य असताना 6 डिसेंबर 1946 ला घटना समिती स्थापना करण्यात आली। तर बंधून आपण ध्यानात घेतलं पाहिजे की 25 मे 1927 ला बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि ज्यावेळेला मनुस्मृती जाळली त्यावेळेला या भारतीयांच्या मनामध्ये असं असेल का की ज्या व्यक्तीनं मनुस्मृती जाळली तीच व्यक्ती पुढे भविष्य काळामध्ये घटनाकार बनली। हे फार मोठं बाबासाहेबांनी या भारतीयांच्यासाठी केलेले काम आहे। अतिशय लाखमोलाचं कर्तृत्व आहे। तर आपण त्याची कधीही तुलना करू शकत नाही। आणि आज आपल्याला काय होतं या संविधानाच्या निमित्तानं असे कार्यक्रम आयोजित करावे लागतात। अंबानीला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि सर्वसामान्य अगदी अत्यंत गरीब माणसाला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार। समान पाठीवरती आणून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं हे भारतीय घटनेनुसार। पण त्याचा वापर जर आपण करत नसू योग्य पद्धतीने तर मग विचार करण्याची वेळ निर्माण झाली की आपण बरोबर घटनेचं नाव घेण्याचं किंवा थोरा मोठ्याची नावं घेऊन आपण या ठिकाणी जगण्याचा आपल्याला हा अधिकार आहे। निश्चितपणाने दुर्दैवानं असं मला वाटतं की कुठंतरी आपण कमी होतो। आपल्यातली जागरूकता असेल, साक्षरता असेल। साक्षरता याचा अर्थ असा घ्या की साक्षरता फक्त लिहिता वाचता आली म्हणजे साक्षरता नाही। आपल्या सतत विवेक बुद्धीला म्हणून काही जे निर्णय आहेत जो मतदानाचा अधिकार आपल्याला दिला किंवा आपण ज्या अधिकाराने एखाद्या नेत्याला निवडलं जातो, एखाद्या पक्षाला निवडलं जातो, मग भविष्य ह्या इलेक्शन मधून दिसून आलं भविष्यात की इथून पुढची काय असणार आहे चाल आणि वरती राज्य करण्याचं एक ठाम मत आहे की संविधानाचं पालन करणारे आम्हीच आहोत। संविधानाचं पालन आम्ही तंतोतंत करणार। आम्ही संविधानाला कुठल्याही पद्धतीचा हात लावणार नाही। आता परिस्थिती अशी आहे की आपलीच बोटं आपल्या डोळ्यात घालण्याचं काम हे सरकार करत आहे। आम्ही सर्व तरुण या ठिकाणी समाजातील सर्व तरुण व्याख्यानाच्या निमित्तानं समाजामध्ये प्रबोधनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी समाजामध्ये हा हेतू केलेला आहे। आणि याच्याशिवाय पर्याय नाही। एक खाद्य आपल्या मुलीला पाहिजे, ज्याच्यातून समाज घडतोय, त्याच्यातून देश घडतोय। हा हेतू या ठिकाणी आहे, हा शुद्ध हेतू या व्याख्यानाचा आहे। आता त्याला न्याय द्यायचा असेल म्हणजे संविधानाच्या 75 काय द्यायचं असतील तर संविधानावरती अधिकारवादीने बोलणारे या ठिकाणी आज ते उठले ॲडव्होकेट संदीप कदम सर हे अधिकारवादी याच्यावरती बोलतील, तपशिलाने बोलतील। मला ते 9 तारखेला नोकरी सर्टिफिकेट नोकरीवरही त्याची नोंद केली आहे। काय त्यांना बोलवण्याचे वेगळं कारण म्हणजे की आम्ही ज्या वेळेला ही भाषा सेक्रेटरी असताना ज्या वेळेला आम्ही एखादं व्याख्यान संविधानाविषयी आम्ही आयोजित करायचो आहे तालुका विकास समिती आणि जिल्हा वास्तुशिल्पशास्त्र त्यावेळेला संविधानाविषयीचं सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही नेहमीच कदम साहेबांनी पाठायला करायचो।
त्यांनी आता पण वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये तसेच पोलीस स्टेशन किंवा पोलिसांच्या समोर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. सर्वांना समजावून सांगायचं त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे कार्य